नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आम्ही 2 दिवसाच्या कॅम्पिंगसाठी कॅनडातील नायग्रा फॉल्स येथे आलेलो आहोत. आज सकाळी झोपेतनं उठलो, ब्रश केलं आणि थोडासा फ्री टाईम भेटला. चला म्हटलं या वेळेचा काहीतरी उपयोग करूया आणि तुम्हाला काहीतरी नवीन माहिती देऊया. मित्रांनो, मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन तर करतच आहे, परंतु ते करत असताना तुम्हाला नवीन माहिती पण देण्याचा मी प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला गेल्या वर्षभरामध्ये भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खरंच खूप आभारी आहे. तुमच्या सर्वांचे मला नेहमी छान छान कॉमेंट्स येत असतात आणि त्यामुळे मला मोटिवेशन पण मिळतं. या आठवड्यामध्ये पण असाच एक सुंदर कॉमेंट मला वाचायला मिळाला. तो तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवतो. SMB न्यूज चॅनल्स यांच्याकडनं हा आलेला कॉमेंट आहे. तर ते म्हणतात, कॅनडामधील जीवनशैली, संस्कृती आणि जगप्रसिद्ध पर्यटन स्थळे मुठीत घेऊन पाहायचे असेल तर सर्वोत्तम माध्यम म्हणजे केंद्रे इन कॅनडा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमेरिका, कॅनडा या देशामध्ये कॅम्पिंगसाठी वापरले जाणारे RV ट्रेलर्स किंवा मोटर होम्स याविषयी काही बेसिक माहिती देणार आहे. मित्रांनो, सर्वजण झोपलेले आहेत, त्यामुळे मला इथे चालत असताना जास्त बोलता येणार नाही. त्यामुळे मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करण्याचा प्रयत्न करेल, कारण सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी जर मी या कॉलनीमध्ये एकटाच असा बोलत फिरलो तर कदाचित या ठिकाणी जे कॅम्प साईटसाठी आलेले आहेत लोक कॅम्पिंगसाठी RV घेऊन, कदाचित त्यांना थोडंसं डिस्टर्ब होईल. त्यामुळे मी या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला सर्व डिटेल माहिती देतो. मित्रांनो, अमेरिका असेल किंवा कॅनडा असेल अशा देशांमध्ये जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात आणि वातावरण चांगलं असतं, त्यावेळेस लोक काय करतात, आपल्या कुटुंबाला घेऊन 10 दिवस, 15 दिवस किंवा महिनाभर अशा ट्रिपवरती निघतात. जेव्हा इकडे लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन बाहेर पडतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरती जातात, त्यावेळेस आपल्याला राहण्यासाठी हॉटेलचा खर्च खूप जास्त असतो. मग तो हॉटेलचा खर्च कमी करण्यासाठी ते काय करतात, आपल्यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या RV घेऊन येतात. तर RV म्हणजे काय? एक प्रकारचं रिक्रिएशनल व्हेकल. रिक्रिएशनल व्हेकल म्हणजे मनोरंजनाचं वाहन. कॅनडा आणि अमेरिका या दोन देशाची बॉर्डर असल्यामुळे या दोन्ही देशातील लोक वेगवेगळी पर्यटन स्थळं पाहण्यासाठी लॉंग ड्राईव्हवरती निघतात. जेव्हा आपण अशा प्रकारचे RV ट्रेलर किंवा मोटर होम घेऊन घरापासून दूर जातो, त्यावेळेस आपल्याला हे कुठेतरी पार्क करण्यासाठी टेम्पररी जागा शोधावी लागते आणि त्या जागेला RV कॅम्प साईट म्हणतात. कॅनडामध्ये आपण कुठल्याही पर्यटन स्थळावरती गेलो तर त्या शहराच्या आजूबाजूला RV कॅम्प साईट असतात आणि त्या ठिकाणी आपण काही दिवस जागा रेंट करून आपलं वाहन त्या ठिकाणी ठेवू शकतो. हे जे RV ट्रेलर आहे ते एक प्रकारचं चालतं फिरतं घर असतं. ज्या प्रकारच्या सुखसुविधा आपल्या घरामध्ये असतात, अगदी त्याच प्रकारच्या सुखसुविधा या ट्रेलरमध्ये पण असतात. हे जे RV ट्रेलर्स आहेत ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्याचबरोबर त्यांचा आकार पण छोटा मोठा असतो. काही RV ट्रेलर्स जे आहेत त्यांना आपल्याला दुसऱ्या वाहनाच्या मदतीने एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणावरती घेऊन जावं लागतं. तर काही ट्रेलर्स असे असतात त्यांना स्वतःलाच मोटर असते समोर आणि ते आपण ड्राईव्ह करून एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. अशा प्रकारचं वाहन घेऊन कॅम्पिंगला जाणं हा या देशातील लोकांचा सर्वात आवडता छंद आहे. ज्या फॅमिलीज नेहमी कॅम्पिंगला जातात किंवा जास्त दिवस कॅम्पिंगसाठी जातात, ते काय करतात, अशा प्रकारचं वाहन स्वतःसाठी विकत घेऊन ठेवतात. परंतु जर आपल्याला वर्षभरामधनं फक्त काही दिवसच कॅम्पिंगला जायचं असेल तर अशा वेळेस आपण हे वाहन किरायाने पण घेऊ शकतो.
इकडे लोकांची जीवन जगण्याची पद्धती मात्र खरंच खूप वेगळी आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये खूप सुखी आणि समाधानी असतो. कोणीच कोणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे याच्याशी त्यांचा काही संबंध नसतो. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आता हळूहळू सर्व लोक उठत आहेत. कॅनडा हे मित्रांनो, नायग्रा फॉल हे कॅनडातलं एक खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. आणि या ठिकाणावरती जो धबधबा आहे तो धबधबा पाहण्यासाठी जगभरामधनं लोक इकडे येतात. आणि अमेरिकेच्या खूप जवळ आहे ते. अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवरती असल्यामुळे दोन्ही देशाचे लोक या ठिकाणावरती येतात. त्यामुळे या ठिकाणावर पर्यटकांची गर्दी खूप जास्त असते. आणि अशा प्रकारच्या कॅम्पिंग साईट्स या शहरामध्ये आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. तर लोक काय करतात, आपल्या फॅमिलीला जेव्हा मुलांना सुट्ट्या लागल्या की तेव्हा घेऊन येतात. आणि लॉंग ट्रिपवरती असतात हे सर्वजण, जवळपास महिना 15 दिवस त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे ते काय करतात, हॉटेलचा खर्च कमी करण्यासाठी या प्रकारच्या RV मोटर्स त्यासोबत घेऊन येतात. बऱ्याच वेळेस आपण ह्या रेंटल पण करू शकतो, किंवा जर आपल्याला नेहमी कॅम्पिंगला जायचं असेल किंवा ट्रॅव्हलवरती राहायचं असेल तर त्यावेळेस ही अशी आपण स्वतःची पण विकत घेऊ शकतो. तर कॅनडा अमेरिकेमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात ही सर्वात म्हणजे लोकांची सर्वात आवडती अशी ॲक्टिव्हिटी आहे. छान ऊन पडले सकाळी आणि मी म्हटलं चला तुम्हाला याविषयी पण एक थोडीशी माहिती द्यावी. सकाळी सकाळी हा एक छान सुंदर ब्लॉग होऊन जाईल म्हणलं. पडलेलं आहे, मी ब्रश करून बाहेर आलो, पडलेलं आहे. चला म्हणलं तुम्हाला याविषयी पण थोडीशी माहिती द्यावी. तर कॅनडामध्ये RV होम्स काय असतात, तर हे अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली असते.
या ठिकाणावरती जे आलेले पर्यटक आहे ते काय करतात तुम्हाला सांगतो. इकडे रात्रीच्या वेळेस खूप वेळ जागतात, बराच वेळ रात्री जागे असतात, ते पार्टी करतात आपल्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत. आणि मग रात्री जास्त वेळ जागा असल्यामुळे काय होतं, ते सकाळी लवकर उठत नाहीत सकाळी, त्याच्यामुळे त्यांना उशीर होतो उठण्यासाठी. तर या प्रकारची RV कॅम्प साईट्स कॅनडामध्ये प्रत्येक जे काही पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळावरती तुम्हाला पाहायला मिळेल. चला म्हणलं याविषयी पण तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी. तर हे कॅनडा अमेरिकेमध्ये लोकांचा हा शौक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक या प्रकारच्या RV कॅम्पचा उपयोग करतात जेव्हा ते ट्रॅव्हलवरती असतात किंवा एखाद्या पर्यटन स्थळावरती जातात त्यावेळेस. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कॅनडा आणि अमेरिकेमध्ये RV कॅम्प साईट काय असते त्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा, कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बरेच इन्फॉर्मेशन असलेले असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मिळतील. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडातील जगप्रसिद्ध नायग्रा फॉल्स हा धबधबा दाखवणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही जो जहाजाने प्रवास करणार आहोत तो पण तुम्हाला पाहायला मिळेल. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.